हॅलो फ्रेंड्स, सुप्रिया किचन टीव्हीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला आजची रेसिपी बघूया। खूप टेस्टी आणि सोपी रेसिपी आहे। तर आज आपण इथे उरलेलं चपातीचं कणिकचं काय करायचं विचार तुम्ही करत असेल, घरात उरलेलं असते थोडं ना थोडं, तर त्याचं काय करायचं विचार करत असेल तर तुम्ही हे रेसिपी नक्की पहा आणि नक्की ट्राय करा। तर चला कसं बनवायचं बघूया। तर मी इथे मीडियम साइज मध्ये छोटे छोटे पेढे करून घेतलेले आहे आणि याला जसं आपण चपाती करतो ना तसंच आपण चपातीसारखं पोळी बनवून घ्यायचं आहे। बघू शकता मी इथे मीडियम साइज मध्ये पोळी करून घेत आहे। खूप मोठा आणि खूप छोटा पण नाही करायचा। तर मी अशा प्रकारे इथे पोळी करून घेतलेला आहे। आता मी इथे दुसरा पण पोळी करून घेते। दोन पोळी करून घेऊया। मुलांना पण हे रेसिपी खूप आवडेल आणि मजेशी त्यांनी खाईल। तर मी इथे दुसरा पण पोळी घेतलेला आहे करून। तर तुम्ही बघू शकता पोळी करून घेतल्यानंतर आपण इथे थोडासा याच्यामध्ये तुमच्यापाशी सॉस वगैरे असेल तर तुम्ही सॉस वगैरे यूज करू शकता। घरात सॉस संपला असेल तर मी इथे अर्धा चमचा एवढं लाल मिरचीचं पावडर घेतलेला आहे। थोडंसं तेल घालून छानपैकी याच्यावर स्प्रेड करून घेऊया। एक पोळीवर स्प्रेड करून घेतल्यानंतर तुम्ही इथे मॅगी मसाला पण यूज करू शकता। तर मी इथे चीज स्लाइस घेतलेला आहे। आज आपण इथे उरलेले कणिकचे पिझ्झा बनवणार आहोत। खूप इझी पण आहे आणि टेस्टी पण बनवू शकते आणि हेल्दी पण बनवू शकता घरातच। तर मी इथे चीज स्लाइस घेतलेला, तुम्ही कुठलाही चीज घेऊ शकता, कुठल्याही ब्रँडचा घेऊ शकता, मोझरेला चीज पण यूज करू शकता। तर मी ते छोटे छोटे तुकडे करून याला स्प्रेड केलेला आहे आणि दुसरी पोळी याच्यावर आपण ठेवून हलकासा याला साइड मध्ये प्रेस करून घेऊया। प्रेस करून घेतल्यानंतर याला थोडंसं परत बेलून घेऊया। बेलल्यानंतर परत याला आपण बघू शकता खूप जोर पण घालायचं आणि हलका हात से याला बेलून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे फोल्डचे याच्यावर होल करून घेऊया, कारण जेव्हा आपण पोळीला शेकतो तेव्हा ते फुलू नये म्हणून आपण इथे होल करून घेतलेला आहे। तवाला थोडंसं गरम करून घेऊया। पॅन गरम झाल्यानंतर मी थोडंसं तेल लावून घेते, जास्त नाही लावायचं, थोडंसं तेल लावल्यानंतर आता ही पोळी त्याच्यावर ठेवूया आणि छानपैकी याला सेकून घेऊया। बघू शकता आता आपलं हे सेकलेलं आहे। दुसरी साइड पण छानपैकी आपण शेकून गरम करून घेऊया। गॅस फ्लेम इथे मीडियम करून घेते। गॅस फ्लेम मीडियम करून घेतल्यानंतर छानपैकी एक साइड मध्ये आपण छानपैकी सेकून घेऊया, दुसरी साइड हलकासा सेकल्यावर चालेल। तुम्ही बघू शकता छेद घातल्यामुळे, होल केल्यामुळे चपाती आपलं फुले ना, त्यामुळे मी इथे छेद करून घेतलेलं होतं। तर हे रेडी झालेलं आहे। तर चला याच्यावर पिझ्झा बनवून घेऊया। तुम्ही नॉर्मली चपातीवर पण पिझ्झा बनवू शकता। तर मी ते थोडंसं सॉस घालून घेते, टोमॅटो केचप। तर याला पण आपण छानपैकी स्प्रेड करून घेऊया। नाहीतर तुम्ही ते पहिल्यांदा जसं मी केले होते लाल मिरची घालून छानपैकी स्प्रेड केले ते ना, तसं पण करू शकता। आता मी इथे प्रोसेस चीज घेतलेला आहे, अमूल चीज मी इथे यूज करत आहे। याला मी बघू शकता छानपैकी आपण इथे याला घालूया। चीज तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढे चीज तुम्ही घालू शकता। मुलांना चीज खूप आवडत असते, त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे हेल्दी टेस्टी पिझ्झा तुम्ही घरातच बनवू शकता। आणि मी इथे कॅप्सिकम, टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता याच्यामध्ये। परत मी ते वरून पण थोडंसं चीज घालून घेते। चीज घालून घेतल्यानंतर आपण याला आता बेक करायला ठेवूया। तर आज आपण इथे ओव्हन मध्ये वगैरे बेक नाही करणार, तव्यावरच बेक करून घ्यायचं आहे पॅन मध्येच। तर मी पॅनला गरम व्हायला ठेवते। थोडंसं पॅन आपलं गरम झाल्यावर आपण इथे जे पिझ्झा बनवलेला आहे ते ठेवूया। तुम्ही खाली बटर पेपर पण घालू शकता, तुम्ही कुकर मध्ये पण याला बेक करून घेऊ शकता, कढाईमध्ये पण बेक करू शकता। तर मी इथे लीड क्लोज करून ठेवते आणि एकदम लो मध्ये, गॅस फ्लेम लो फ्लेम मध्ये ठेवूनच बेक करून घ्यायचं आहे आपलं पिझ्झा बेक होईपर्यंत। मी इथे दुसरी पिझ्झा पण रेडी करून घेऊया। तर तुम्ही दोन प्रकारे पिझ्झा बनवू शकता, जसं मी पहिला प्रकार सांगितले होते तसं पण बनवू शकता, या फिर असं पण बनवू शकता। तर मी इथे दुसरा प्रकार तुम्हाला सांगते। मी इथे पोळी बनवून घेतलेला आहे। परत आपण ह्याच्यामध्ये थोडंसं लाल मिरची पावडर आणि तेल घालून घेऊया आणि छानपैकी याला पण स्प्रेड करून घेऊया। पूर्ण स्प्रेड नाही करायचं आहे, मीडियम मध्ये स्प्रेड करून घ्यायचं आहे मधोमधी। आणि नंतर आपण इथे चीज स्लाइस घेऊया आणि याला जसं आहे तसंच ठेवूया।
मी हे पिझ्झा स्क्वेअर शेपमध्ये बनवते आणि अशा प्रकारे याला फोल्ड करून घेऊया। फोल्ड करून घेतल्यानंतर थोडंसं आपण इथे सुखा आटा लावून घेऊया। त्यानंतर याला आपण छानपैकी आपण पोळी बनवून घेऊया। तर मी याला आता चौकोनमध्येच बनवून घेते, तुम्ही राऊंड शेपमध्ये पण बनवू शकता। बघू शकता छानपैकी मी त्याला बेलून घेतलेला आहे। त्यानंतर याला आपण शेकून घेऊया, गरम करून घेऊया पोळीला पण। आता हे पण पोळी आपलं छानपैकी गरम होत आहे, तुम्ही बघू शकता। खूप म्हणजे खूप सोपी पण आहे, कमी वेळेत पण। उरलेलं कणिकचं काय करायचं विचार करत असेल तर तुम्ही हे रेसिपी बनवू शकता। ते बाहेर फेकण्याच्या ऐवजी तुम्ही घरात अशा प्रकारे बनवू शकता। विचार करत असेल तर मुलांना पण आवडेल आणि तुम्हाला पण छान वाटेल। अशा प्रकारे नवीन रेसिपी तुम्ही बनवून खाल्ला तर आपलं हे बी रेडी झालेलं आहे। याला आपण याच्यावर पण चीज वगैरे घालूया, कांदा चीज वगैरे। परत मी इथे थोडंसं सॉस घालून याला आपण स्प्रेड करून घेते। त्यानंतर चीज घालूया। तुम्ही जितकं चीज घालाल तितकं मुलांना खूप म्हणजे खूप आवडेल। आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर सबस्क्राइब करून घेऊया। तर मी छानपैकी स्प्रेड करून घेतलेला आहे चीज। त्यानंतर कांदा, टोमॅटो आणि कॅप्सिकम घालूया। तुम्ही ते स्वीट कॉर्न तुमच्या आवडीनुसार भाजीपाला तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता। पनीर पण घालू शकता आणि परत थोडं वरून पण चीज घालूया। आणि मी इथे थोडंसं चिली फ्लेक्स घरातच बनवून घेतलेला आहे। तुम्ही घरातच चिली फ्लेक्स बनवून घेऊ शकता, नाही तर मार्केटमध्ये पण मिळतात, तुम्ही तिथून पण आणू शकता। तर पहिला पिझ्झा आमचा रेडी झालेला आहे। तुम्ही बघू शकता चीज छानपैकी मेल्ट झालेला आहे। आपला पिझ्झा रेडी झालेला आहे। आता इथं दुसरा पिझ्झा पण ठेवूया हे पण, आणि याला आपण छानपैकी आपण बेक करून घेऊया चीज मेल्ट होईपर्यंत। तर बघू शकता गरमागरम आपले पिझ्झा रेडी झालेला आहे। तर गरमागरम याला सर्व पण करून घेऊया। तर मी इथे कट करून घेते पिझ्झाला। खूप म्हणजे खूप टेस्टी आणि मजेदार बनलेला आहे, तुम्ही पण जरूर ट्राय करा। व्हिडिओ छान वाटेल तर लाईक करा, शेअर करा। आमच्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब नाही केला तर सबस्क्राइब करून घेऊन घ्या, कारण अशाच प्रकारे मजेदार आणि टेस्टी रेसिपी तुम्हाला मिळत राहील। तर चला अशाच प्रकारे पुढच्या व्हिडिओमध्ये मिळूया। खूप म्हणजे खूप टेस्टी पण बनलेला आहे। तर पुढच्या व्हिडिओमध्ये मिळते, तोपर्यंत नमस्कार।